नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या सखीचा कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर दिवाळी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. लक्षदीप है उजळले घरी, दारी शोभली सडा रांगोळी, उदवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. आनंद यात्रा जणू ही दिव्यांची, स्वर्गातून ये रास वैभवाची. तर दिवाळीमधले जे हे आपले 4-5 दिवस असतात, जे आपण खूप छान पद्धतीने साजरा करतो, जसं की पहिल्यांदा वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, त्यानंतर पाडवा आणि भाऊबीज. असे सगळे जे 4-5 दिवस असतात ते आपण एकदम थाटामाटाने आणि खूप छान असे साजरे करतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की प्रत्येक सणादिवशीचं काही महत्त्व आहे आणि या दिवशी ज्या पूजा केल्या जातात त्या का केल्या जातात आणि त्याच्या मागचे काही कारण आहेत, याची तुम्हाला माहिती आहे का? तर हीच माहिती मी आणि माझ्या मैत्रिणी तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की दिवाळीमधले जे हे सण आहेत ते आपण कसे साजरे केले पाहिजे, कशी पूजा केली पाहिजे, याबद्दल आम्ही तिघीही सांगणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पहा, तर तुम्हाला नक्की कळेल. आणि हां, आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज आत्ता लगेच सबस्क्राईब करा, कारण आमचे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करायचं आहे. आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की दिवाळीची सुरुवात जी आहे आपण वसुबारसपासून केली जाते. वसुबारस म्हणजे हा दिवस कुठला असतो? अश्विन महिना जेव्हा चालू होतो, अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्ष एकादशीचा दुसरा दिवस म्हणजेच बारस जी येते त्या दिवशी आपण वसुबारस म्हणून साजरी केली जाते. तर दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होते. तर वसुबारस या दिवशी गाय आणि वासरूची पूजा केली जाते. वसू म्हणजेच गाय. तर त्या दिवशी गावाकडच्या स्त्रिया काय करतात की त्या दिवशी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यांची पूजा म्हणजे काय, त्यांचे पाय धुणे, मग त्यांना हळदी कुंकू लावणे, नंतर त्यांना फुलाने आणि तांदळाने त्यांच्यावर अक्षदा टाकणे आणि मग त्यांना नैवेद्य देणे, अशा पद्धतीने वसुबारसची पूजा केली जाते. आणि त्या दिवशी आपण काय करायचं आहे की ज्या आपण शहरात राहतो त्यांनी काय करायचं आहे की वसुबारसच्या दिवशी सकाळी पहिल्या दिवशी, या दिवशी पहिला दिवा लावला जातो. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढून पहिला दिवा लावला जातो आणि मग त्या दिवशीपासून दिवाळीची खरी सुरुवात होते. तर वसुबारस दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की देवघराच्या तिथे तुम्ही गाय आणि वासरूची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर गाय वासरूची जर मूर्ती असेल तर मूर्तीची करा, नसेल तर फोटोची करा. त्या दिवशी गाय आणि वासरूची पूजा केल्याने घरामध्ये बरकता येते आणि बाळ आणि वासरू म्हणजे प्रेम जे राहतं ते प्रेम आपल्याला पुढे राहण्यासाठी हे वसुबारसची पण पूजा केली जाते. आणि वसुबारसच्या दिवशी पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवून इथे तुम्ही नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण वसुबारसची पूजा करतो. तर यानंतरचा जो दिवस येतो तो धन्वंतरी पूजा म्हणजेच धनतेरस, धनत्रयोदशी. म्हणजेच या दिवशी काय केलं जातं, कुबेर
आणि लक्ष्मी दोघांची पूजा केली जाते. तर या दिवशीही सकाळी लवकर उठून दारात छान असा सडा रांगोळी घालून मग आपला दारामध्ये दिवा लावला जातो. तर या दिवशी संध्याकाळी काय केलं जातं, तर संध्याकाळी आपल्याकडे अ, जे छोटे छोटे मटके असतात त्याच्यामध्ये धान्य भरून, जर इथे 5 प्रकारचे धान्य भरून घ्यायचे आहेत आणि परत तुमच्याकडे कुबेर आणि लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याची स्थापना करायची आहे आणि ती विधीपूर्वक पूजा मांडून इथे पूजा केली जाते. आणि नैवेद्य म्हणून इथे आपल्याला फराळीचं तर आपण बनवलेलंच असतं, तेही दाखवू शकता किंवा नैवेद्य म्हणून तुम्हाला जे आवडेल ते गोड तुम्ही दाखवू शकता. आणि मेन म्हणजे यामधलं तुम्हाला महत्त्व म्हणजे सांगायचं झालं तर कुबेराची पूजा म्हणजेच काय आहे, की धनतेरस या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये असलेल्या लक्ष्मीची म्हणजेच जी काही तुमची लक्ष्मी आहे, तिथे तुम्ही कुबेराची पूजा करायची असते. तर यामुळे घरामध्ये तुमच्या लक्ष्मी वास करते आणि अ, धन्वंतरी पूजा म्हणजे काय, की समुद्रमंथनातून धन्वंतरी भगवान हे कलश घेऊन बाहेर आलेले होते. तर त्यामुळे या दिवशी अ, धन्वंतरी पूजा हा दिवस म्हणून केला जातो. तर या दिवशी बरेचसे जण चांदीचे किंवा तांब्याची खरेदी केली जाते. तर यामुळे आपल्याला प्रगतीमध्ये किंवा आपल्या घरातील अ, पैसा किंवा धनसंपत्ता यामध्ये अ, प्रगती येते. तर यामुळे ही पूजा करणं खूप 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 गरजेची असते. आणि अशा सगळ्या पूजा करत आपण दिवाळीचे हे 5 दिवस साजरा करत असतो. तर त्यामुळे काय होतं, की घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहते आणि यामुळे सगळ्यात दिवाळीच्या ह्याच्यामुळे सगळे सुट्टी असतात, सगळे घरी असतात. त्यामुळे काय होतं, की सगळेजणच एकत्र आलेले असतात आणि त्यामध्ये ही पूजा, त्यामध्ये गडबड असते आपली, की तयार होण्याची. सगळ्यांची मस्त दिवाळीमध्ये नवीन-नवीन शॉपिंग केलेली असते, ते घालणं. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन आणि बाकीचे जे लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज याच्याबद्दलची जी माहिती आहे, त्या माझ्या मैत्रिणी तुम्हाला सांगतील. तर व्हिडिओ एंडपर्यंत असंच पुढे पाहत राहा आणि धनतेरसची पूजा कशी केली आहे, याची मी तुम्हाला व्हिडिओ पुढे देत आहे, तो पहा आणि तुम्हाला समजेल की कशी पूजा केली जाते आणि तुम्हीही नक्की करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ संपलेला नाही आहे, तर कंटिन्यू आहे, तुम्ही पहा पुढे. ब्राह्मीं च वैष्णवीं भद्रां षड्भुजां च चतुर्मुखां त्रिनेत्रां च त्रिशूलां च पद्मचक्रगदाधरां. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन आणि पाडवा याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. आश्विन कृष्ण अमावस्या हा दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा केला जातो. दिवाळी सणांचा आनंद लक्ष्मीपूजनाच्या दिवशी द्विगुणित होतो. लक्ष्मीपूजन संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी करण्याची प्रथा आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. घरासमोर सुबक रांगोळी काढून दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. घरात, दुकानात लक्ष्मी आणि कुबेराची पूजा मांडली जाते. गणेश सरस्वतीचे पूजन केले जाते. चन्नी नोटा, नाणी, सोने इत्यादींचे यावेळी पूजन केले जाते. घरातील सर्वजण ही पूजा मनोभावे करतात. साडीच्या लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. लक्ष्मीपूजनानंतर पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते. बलिप्रतिपदा या दिवसाला दीपावली पाडवा असे देखील म्हणतात. नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असलेल्या शेतकऱ्यांचा राजा म्हणून गौरव केला जातो. त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सव आपण मानतो. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी व्यापारात यश यावे म्हणून आपण नव्या वर्षाचे नवे पर्व या दिवशी सुरू करतो. लक्षदीप हे
उजळले खरी दारी शोभली कडा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. नमस्कार, मी सौ धनश्री सागडे. गेला दसरा आली दिवाळी, पाहता पाहता लक्ष्मीपूजन पाडवाही झाले. आज कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज. वास्तुशांत, नववधूचे स्वागत, बाळाचे स्वागत, बारसे, वाढदिवस, अगदी शुभकार्यात आपण औक्षण करत असतो. एखादी कामगिरी करण्यासाठी किंवा करून आल्यावर, दीर्घ आजारातून आल्यावर आपल्याकडे औक्षण करण्याची पद्धत आहे. औक्षण किंवा ओवाळणी म्हटले की आपल्यासमोर येतं ते तामण, दिवा, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा या गोष्टी येतात. परंतु या सर्व गोष्टीलाही एक शास्त्रीय कारण आहे, ते आपण या व्हिडिओमधून पाहूया. चला तर. इथे मी हे तामण घेतलेलं आहे, याच्याऐवजी आपण तबकही घेऊ शकतो. हा इथे मी दिवा घेतलेला आहे, दिव्यामध्ये तेल घातलं आहे. आपण देवाला जे करतो ते असतं ओवाळणे, देवाची असते आरती, आणि आपण माणसांशी जे करतो, स्त्रीला पुरुषाला जे करतो ते असतं औक्षण. त्यामध्ये तेलाचा दिवा आणि या 2 वाती वापरल्या जातात. जर आपण देवाला औक्षण करायचं असेल तर तुपाची फुलवात वापरायची असते. निरंजन म्हणजेच दिवा. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आपल्या भावाचं आयुष्यातील अंधार दूर होऊन त्याला सुखसमृद्धी लाभावी, त्यासाठी हा दिवा. हळद आणि कुंकू. जर पुरुष असेल तर फक्त कुंकू लावायचे, आणि जर स्त्री असेल औक्षणासाठी तर आपण अगोदर हळद लावायची आणि नंतर कुंकू लावायचे. तांदूळ म्हणजेच अक्षदा. अक्षदा आपण आशीर्वाद म्हणून डोक्यावर टाकतो. तांदळाचाच का वापर करायचा, तर तांदूळ हे अखंड असतात. सुपारी. ज्याला आपण ओवाळतो त्याचं आयुष्य सुपारीसारखं टणक आणि अविनाशी व्हावं म्हणून ही सुपारी. इथे हे सोन्याची अंगठी. इथे सोनंच का बरं घ्यायचं, चांदी का नाही घ्यायची, पण सोन्यासारखं त्याचं आयुष्य निष्कलंक व्हावं आणि सोन्यासारखी झळाली येवो म्हणून हे सोनं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया, वेड्या बहिणीची रे वेडी माया. धन्यवाद.